एक असे ऋषी होते ज्यांची तपशक्ती दिवसेंदिवस इतकी प्रगत होत होती की ते पाहून इंद्रालाही आपल्या पदाची चिंता वाटू लागली। यामुळे इंद्राने त्यांची तपश्चर्या मोडण्यासाठी एक कट रचला। त्यांनी स्वर्गातील सर्वात सुंदर अप्सरा मंजू घोषाला पृथ्वीवर पाठवले। तेव्हा मंजू घोषा ऋषींजवळ गेली। तिने आपले अद्वितीय सौंदर्य आणि मधुर नृत्य दाखवून ऋषींना मोहित केले। त्यामुळे त्यांचा संकल्प व तपश्चर्या भंग झाली। परंतु जेव्हा ऋषींना ही गोष्ट समजली तेव्हा ते खूप संतापले। रागाच्या भरात त्यांनी मंजू घोषाला श्राप दिला की तिचे सर्व सौंदर्य नष्ट होईल आणि तिचे रूपांतर एका भयानक पिशाचिनीमध्ये होईल। तेव्हा मंजू घोषाला तिची चूक समजली। तिने ऋषींना सांगितले की ती इंद्राच्या आज्ञेमध्ये बांधील होती। तेव्हा ऋषींनी तिला सांगितले की जर तू श्रद्धा आणि भक्तिभावाने पापमोचनी एकादशीचे व्रत केले तर तुझे सर्व पाप नष्ट होतील आणि तुला या श्रापातूनही मुक्ती मिळेल। ऋषींनी सांगितल्याप्रमाणे मंजू घोषाने अत्यंत श्रद्धेने व्रताचे पालन केले आणि तिला त्या पिशाचिनीच्या रूपातून मुक्तता मिळाली। या वर्षी 15 तारखेला पापमोचनी एकादशी येत आहे, म्हणून आपणही या दिवशी श्रद्धेने व्रताचे पालन करून भगवान विष्णूंची सेवा करा आणि आपल्या सर्व पापांपासून मुक्तता मिळवून एका नवीन पापमुक्त जीवनाची सुरुवात करा।